काय म्हणलंय बघा, ए प्लेन मिरर is a place at bottom of tank containing liquid of refractive index mu. प्लेन मिरर आहे, बॉटमला आहे. इज इट क्लिअर? P is a small object at height h above the mirror. हा P ऑब्जेक्ट आहे. An observer O vertically above P outside the liquid sees P, an image in the mirror. The apparent distance between these two will be. ओके, प्रॉब्लेम का आला तर कसं आहे बघा की a plain mirror placed at bottom of the tank. प्लेन मिरर केप्ट ऍट बॉटम ऑफ द टँक. म्हणजे हा मिरर आहे, बरोबर? इज इट राईट? आणि एक ऑब्जेक्ट आहे ऍट पॉइंट पी. ऍट पॉइंट पी. इज इट क्लिअर ऑल ऑफ यू? आता मला ह्या मिरर मध्ये ह्या ऑब्जेक्टची इमेज कुठे दिसणार? पी ची इमेज अपोजिट साईडला असते, म्हणून मी इमेज ऑफ पी ते दाखवतो बघा. तुम्ही जर ड्रॉ करा माझ्याबरोबर, माझ्यावर ड्रॉ करा. पहिल्यांदा एक वेसल घ्या. आणि त्या वेसल मध्ये एक मिरर दाखवा. दिस अ मिरर. इज इट क्लिअर? मी डबल बॉर्डर करतो. त्यानंतर एक ऑब्जेक्ट आहे, कुठं आहे? पीला आहे. पीला आहे. त्याचं हाईट किती आहे? एच फ्रॉम मिरर. ओके, इज इट क्लिअर? आणि मिररचं डिस्टन्स मी ऍझ्युम करतो, बघा लक्ष द्या, मिररचं डिस्टन्स मी ऍझ्युम करतो डी फ्रॉम टॉप. ओके, डी फ्रॉम टॉप. टॉप नको, इथेपर्यंत घ्या. या प्रॉब्लेम प्रमाणे जाऊया. इथं अप टू हिअर असं काय घेतलं, म्हणजे इथंपर्यंत पाणी आहे. ओके, लिक्विड आहे, जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू आहे. हा, बरोबर. म्हणजे ही आपली इंटरफेरन्स झाला एअरचा आणि लिक्विडचा, बरोबर. ह्यामध्ये काय डाऊट आहे? आता काय झालंय की डी इज अ डेप्थ फ्रॉम इंटरफेरन्स घेतलं, बरोबर. आता काय झालं की ह्याची इमेज इथे दिसणार. ही आहे इमेज मिरर मधली. इज इट राईट? किती डिस्टन्स मध्ये दिसणार? रियल इमेज आहे, प्लेन मिरर आहे, त्यामुळे डिस्टन्स तेवढंच असणार. इज इट राईट? याचीच असणार, बरोबर की नाही? इमेज खाली तेवढ्याच डिस्टन्स वर येणार. बट विचारलंय काय? ऍपरंट डिस्टन्स बिटवीन दिस टू विल बी, म्हणजे हे इमेज आणि पी मधलं ऍपरंट डिस्टन्स विचारलं. ऍक्च्युअल डिस्टन्स किती आहे? 2h. ह्यामधला ऍक्च्युअल डिस्टन्स किती आहे? 2h. तिने विचारलं ऍपरंट डिस्टन्स. मग आपल्याला फॉर्म्युला कुठला? इन टर्म ऑफ
म्यू म्हटलंय परत, बरोबर. मग फॉर्म्युला आपल्याला यूज करायला पाहिजे म्यू इज इक्वल टू व्हॉट, RD अपॉन AD, बरोबर. इज इट राईट? मग एडी काय येणार, RD अपॉन म्यू. एडी इज RD अपॉन म्यू, RD अपॉन म्यू. इज इट राईट? कोणी सॉल्व्ह केलं? सेकंड ऑप्शन, RD किती आहे, RDH नाही आहे. दोघांमधलं डिस्टन्स पाहिजे आहे, बरोबर आहे. 2H आलं तुमचं, बरोबर आहे. दोघांमधलं ऍपरंट डिस्टन्स पाहिजे आपल्याला. मग रिअल डिस्टन्स किती आहे टॉप बसून, मी याला वर्टिकल आहे म्हणून Y1 म्हणतो. I फॉर इमेज, हे इमेजचं डिस्टन्स आहे, रिअल आहे की नाही. रिअल डिस्टन्स इमेजचं नाही, ऑब्जेक्टचं, आणि इमेजचं Y2 म्हणतो. इमेज I म्हणतो, आणि नाही इमेज O म्हणतो, आणि हे इमेजचं Y घ्या. ओके, हे झालं रिअल डिस्टन्स. हा, आपला ऍपरंट डिफरन्स मग विचारलाय, म्हणजे ऍपरंट डिस्टन्स ऑफ इमेज मायनस ऍपरंट डिस्टन्स ऑफ, बघा लक्ष द्या, एडी ऑफ इमेज मायनस एडी ऑफ ऑब्जेक्ट. काय फॉर्म्युला आहे एडीचा, रिअल डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट, नाही इमेज जास्त आहे ना, अपॉन म्यू मायनस रिअल डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट अपॉन म्यू, बरोबर आहे. आता मला सांगा, रिअल डिस्टन्स इन टर्म ऑफ काय येणार ह्यामध्ये, रिअल डिस्टन्स दोघांमधलं 1 अपॉन म्यू मी कॉमन घेतलं. हा म्हणजे रिअल डिस्टन्स ऑफ इमेज मायनस रिअल डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. मी ह्या दोघांमधला रिअल फरक किती, बरोबर आहे तुमचं, इट इज 2H. ओके, इज इट राईट, 2H? बरोबर की. ह्या दोघांमधला रिअल फरक पाहिजे आपल्याला, किती आहे, रिअल डिफरन्स किती आहे यामधला, इज इट राईट. त्यामुळे इट इज 2H. इज इट क्लिअर ऑल ऑफ यू? नाही, सही तुम्हाला नाही कळलं, किती, 2H बाय, तुला आपण Y लिहिलं मी दाखवण्यासाठी. हा, YD किती येणार, O किती येणार, I किती येणार सांगा, इमेज, इट इज D प्लस H, आणि YD D मायनस मायनस D मायनस H. मग D गेट मायनस मायनस प्लस. इथं आपण डायरेक्ट लिहिलं, RD रिअल डिस्टन्स ऑफ इमेज मायनस रिअल डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट, म्हणजे ह्या दोघांमधला ऍक्च्युअल डिस्टन्स किती, 2H. इज इट राईट, गेटिंग एव्हरीवन? हे सगळ्यांना कळालं काय? याला ऑप्शन काय तुम्ही असं फाइंड करू शकता, रिअल डिस्टन्स ऑफ इमेज मायनस रिअल डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. इमेजचा किती, टॉप पासून इमेज डिस्टन्स किती येणार, टॉप पासून D प्लस H.
आणि ऑब्जेक्टचं मायनस डी मायनस एच. मायनस मायनस डी गेट कॅन्सल, त्यामुळे किती आलं? तो एच. इज इट क्लिअर? तर हा प्रॉब्लेम सगळ्यांना समजला? ठीक आहे.